तर पुण्यामधनं पुढची बातमी येते। खासदार ओमराजे निंबाळकर हे पुणे विमानतळावरून निघाले असून दुसऱ्या दारानं ते पुणे विमानतळाच्या बाहेर पडल्याची माहिती आहे। 3 तास ओमराजे विमानतळाच्या व्हीआयपी रूम मध्ये बसले होते। ते दिल्लीमध्ये होते आणि दिल्लीमधनं आल्यानंतर ओमराजे हे पुणे विमानतळावर दाखल झाले, मात्र मागच्या दाराने ते बाहेर निघाली असल्याची चर्चा आहे। तर या संदर्भात माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी सचिन जाधव यांच्याकडनं। तर सचिन, ओमराजे हे पुणे विमानतळावर दाखल झाले होते, मात्र ते 3 तास तिथेच बसून होते अशी माहिती समोर येते। काय माहिती द्या? नक्कीच आपण पाहतोय की ऑपरेशन टायगर मध्ये खासदार धाराशिवचे जे खासदार आहेत ओमराजे निंबाळकर यांचं नाव होतं। ते काल रात्री पुण्यातून विमानाने दिल्लीला गेल्याची माहिती मिळाली होती आणि त्यानंतर आज सकाळी ते परत दिल्लीवरून पुण्याला आले आणि पुण्याला आला असता पुणे विमानतळावर जवळपास ते 3 तास थांबून होते। एकूणच त्यांनी मीडियाच्या समोर येणं टाळलेलं आहे आणि दुसऱ्या दरवाजातून ते बाहेर पडलेले आहेत। त्यांना घेण्यासाठी एक गाडी त्या ठिकाणी 2 वेळेस आली आणि त्यानंतर ती निघून गेली, मात्र त्यांनी प्रायव्हेट गाडी पकडली आणि त्यानंतर ते विमानतळावरून आता बाहेर पडल्याची माहिती आहे। एकूणच जे 6 खासदारांची नावं येतात त्यामध्ये जे धाराशिवचे खासदार आहेत ओमराजे यांचं नाव आहे आणि त्यामुळे ते सर्व प्रोसेस करून दिल्लीवरून परत पुण्याला आल्याची माहिती जी आहे ती सूत्रांकडून कळते। त्यामुळे आता पुढची सगळी ही प्रक्रिया कशी असेल हे पाहावं लागणार आहे। निश्चितच सचिन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर ओमराजे हे पुणे विमानतळावरून निघाले असल्याची माहिती मिळते। दिल्लीवरून ते निघाले आणि 3 तास पुणे विमानतळावरच व्हीआयपी रूम मध्ये बसल्याची माहिती आहे। तिथनं बाहेर पडताना सुद्धा ते मागच्या दारातून आले। माध्यमांना त्यांनी पूर्णपणे टाळल्याचं दिसून येते। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।